एका बाबाने गावात येताच चमत्कार सुरू केले. लोकांचे आजार बरे होऊ लागले, नोकऱ्या लागू लागल्या आणि संकट दूर होऊ लागली. लोकांनी त्याला देवाचा अवतारच मानलं. पण एक दिवस आश्रमाच्या गुप्त खोलीत जे सापडलं ते पाहून संपूर्ण गाव हादरलं. कोट्यवधी रुपयांची फसवणूक, खोटे चमत्कार आणि श्रद्धेच्या नावाखाली चाललेला काळा खेळ. ही आहे एका भोंदू बाबाची अशी सत्यकथा जी ऐकल्यानंतर तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवणार नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रद्धेच्या नावाखाली चाललेल्या एका भोंदू बाबाच्या काळ्या साम्राज्याची थरारक कथा. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सगळं सुरळीत चाललं होतं. गावातील लोक साधे, सरळ आणि देवभक्त होते. कोणाच्या घरी आजारपण असेल, कोणाच्या घरात आर्थिक अडचण असेल किंवा कुणाच्या मुलाचं लग्न जमत नसेल तर ते देवाकडे प्रार्थना करायचे. एके दिवशी गावात बातमी पसरली, एक मोठे सिद्ध पुरुष गावात आले आहेत. लोक उत्सुक झाले. गावाच्या बाहेर एका मोठ्या मोकळ्या जागेत तंबू उभारला गेला. भगवे कपडे, मोठी दाढी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि भोवती सेवकांचा ताफा. लोक त्यांना परमहंस स्वामी महाराज म्हणून ओळखू लागले. पहिल्याच दिवशी बाबांनी मोठा सत्संग ठेवला. ते म्हणाले, माझ्याकडे अशी शक्ती आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करू शकतो. लोक आश्चर्यचकित झाले. सत्संग संपल्यानंतर काही लोक बाबांकडे गेले. एका शेतकऱ्याने सांगितलं, महाराज, गेली 3 वर्ष पाऊस कमी पडतो आहे. बाबांनी डोळे मिटले आणि म्हणाले, तुझ्या घरावर ग्रहदोष आहे. शेतकरी घाबरला. मग उपाय काय महाराज? विशेष पूजा करावी लागेल. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याने हजारो रुपये बाबांच्या चरणी ठेवले. काही दिवसांनी योगायोगाने पाऊस पडला. गावात चर्चा सुरू झाली. बाबांनी चमत्कार केला. आता लोकांची गर्दी वाढू लागली. एक महिला आली, माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही. बाबांनी पुन्हा ग्रहदोष सांगितला. विशेष यज्ञ करायला सांगितले. महिलेनेही पैसे दिले. काही महिन्यांनी मुलाला नोकरी मिळाली. पुन्हा गावात चर्चा सुरू झाली. बाबा खरे आहेत. लोक अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकत जात गेले. दरम्यान गावातील एक शिक्षक अनिल यांना मात्र संशय येऊ लागला. अनिल शिक्षित आणि विचार करणारा माणूस होता. त्याने पाहिले की बाबा प्रत्येकाला जवळपास सारखेच उत्तर देतात. गृहदोष आहे, पूर्वज नाराज आहेत, विशेष पूजा करावी लागेल आणि प्रत्येक वेळी मोठी दक्षिणा. अनिलने हे गावकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोक म्हणाले, तुम्ही बाबांची बदनामी करत आहात. काही जण तर त्याच्यावरच रागवले. एका रात्री अनिल बाबांच्या आश्रमाजवळून जात होता. त्याने पाहिले की काही सेवक मोठ्या बॅगमध्ये पैसे भरत होते. त्याला आश्चर्य वाटले. इतके पैसे कुठून येतात? तेव्हाच त्याने ठरवले, या बाबांचं खरं रूप समोर आणायचंच. पण त्याला कल्पना नव्हती की पुढे त्याच्या जीवावरही बेतणार आहे. अनिलने बाबाबद्दलचा संशय मनात ठेवला नव्हता. त्याला सत्य शोधायचंच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सामान्य भक्तासारखा बाबांच्या आश्रमात गेला. आश्रमात मोठी गर्दी होती. कोणी आजार बरा होण्यासाठी आले होते, कोणी नोकरीसाठी, तर कोणी मुलांच्या भविष्याबद्दल विचारण्यासाठी. बाबांचे सेवक प्रत्येकाला एक फॉर्म भरायला देत होते. त्या फॉर्ममध्ये नाव, गाव, व्यवसाय, कुटुंबातील सदस्य, अडचणी आणि मोबाईल नंबर अशी सगळी माहिती मागवली जात होती. अनिलच्या लक्षात एक गोष्ट आली. लोकांना वाटत होतं की बाबा त्यांचं भविष्य सांगतात, पण प्रत्यक्षात सेवक आधीच त्यांची माहिती गोळा करत होता. अनिलने फॉर्म भरला आणि रांगेत उभा राहिला. त्याची वेळ आली. तो बाबांसमोर बसला. बाबांनी डोळे मिटले आणि म्हणाले, तुझ्या घरात अलीकडे काहीतरी वाद झाले आहेत. अनिल मनात हसला, कारण त्याने फॉर्ममध्येच ते लिहिलेलं होतं. बाबा पुढे म्हणाले, तुझ्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे. उपाय करावा लागेल. अनिलने शांतपणे विचारलं, महाराज, तुम्हाला हे सगळं कसं कळालं? क्षणभर बाबांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसली. मग ते म्हणाले, ही माझी दिव्य शक्ती आहे.
अनिल काही बोलला नाही, पण त्याचा संशय आता आणखी वाढला. त्या रात्री तो पुन्हा आश्रमाजवळ गेला. आश्रमाच्या मागच्या बाजूला एक लहानशी इमारत होती. तिथे जाण्यास भक्तांना परवानगी नव्हती. अनिल लपून त्या इमारतीजवळ पोहोचला. खिडकीतून आत डोकावताच तो थक्क झाला. टेबलावर अनेक फाईल्स पडल्या होत्या. प्रत्येक फाईलवर भक्तांची नावं लिहिलेली होती. आता 2 सेवक बोलत होते. एक म्हणाला, "उद्या येणाऱ्या त्या व्यापाराची माहिती तयार ठेव." दुसरा म्हणाला, "त्याच्या मुलाचा अपघात झाला होता ना?" "हो." "मग बाबांना आधीच सांगू. ते त्याला सांगतील की त्यांना दिव्य दृष्टीने सगळं दिसलं." आणि दोघेही हसू लागले. अनिलच्या अंगावर काटा आला. म्हणजे बाबा चमत्कार करत नव्हते. ते लोकांकडून गोळा केलेली माहिती वापरून त्यांना फसवत होते. अनिलने मोबाईलमध्ये काही फोटो काढले. तेवढ्यात त्याचा पाय एका लोखंडी डब्याला लागला आणि मोठा आवाज झाला. आत बसलेल्या सेवकांनी आवाज ऐकला, "कोणी आहे का तिकडे?" आणि ते धावत बाहेर आले. अनिल घाबरला. तो पळू लागला. सेवकही त्याच्या मागे धावत होते. कसेबसे तो अंधाराचा फायदा घेऊन तिथून निसटला. घरी पोहोचल्यावर त्याचा श्वास जोरात चालू होता. आता त्याच्याकडे पुरावे होते. पण हे पुरावे गावकऱ्यांना पटतील का? कारण गावातील बहुतेक लोक बाबांना देवासारखं मानत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर एक नवीन बातमी पसरली. बाबांनी एका गंभीर आजारी माणसाला स्पर्श करून बरं केलं. लोकांची श्रद्धा आणखी वाढली. अनिलला समजत नव्हतं की सत्य कसं समोर आणायचं. पण त्याच दिवशी त्याला आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. गावातील एक गरीब विधवेने बाबांच्या सांगण्यावरून तिचे सगळे दागिने आश्रमात दान केले होते आणि आता ती आर्थिक संकटात सापडली होती. हे ऐकताच अनिलच्या मनात संताप उसळला. त्याने ठरवलं, आता फक्त पुरावे गोळा करून चालणार नाही, तर या भोंदू बाबाचा मुखवटा संपूर्ण गावासमोर फाडायचाच. पण त्याला कल्पनाही नव्हती की बाबांचे हात किती लांब आहेत. अनिलने बाबांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचा निर्धार केला होता. पण त्याला माहीत होतं की केवळ काही फोटो पुरेसे नव्हते. लोकांची श्रद्धा इतकी खोलवर रुजली होती की ठोस पुरावे नसतील तर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नव्हतं. काही दिवस तो शांत राहिला. दरम्यान आश्रमातील हालचालींवर त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली. एके रात्री त्याचा मित्र महेश त्याला भेटायला आला. महेश पूर्वी आश्रमात सेवक म्हणून काम करत होता. पण काही महिन्यांपूर्वी अचानक त्याने आश्रम सोडला होता. अनिलने त्याला विचारलं, "तू आश्रम का सोडलास?" महेश काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, "कारण मला तिथलं सत्य कळालं होतं." अनिलचे कान टवकारले. "कसलं सत्य?" महेशने आजूबाजूला पाहिलं. कोणी ऐकत नाही याची खात्री करून तो म्हणाला, "आश्रमात एक गुप्त खोली आहे." "तिथे काय आहे?" "पैसे, दागिने आणि लोकांना फसवण्याचे पुरावे." अनिल थक्क झाला. महेश पुढे म्हणाला, "भक्तांना दाखवतात एक आश्रम, पण मागे दुसरं साम्राज्य चालतं." त्या रात्री दोघांनी एक योजना आखली. 2 दिवसांनी आश्रमात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. हजारो लोक येणार होते. त्या गोंधळात गुप्त खोलीपर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकत होती. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. संपूर्ण परिसर गर्दीने फुलला होता. बाबा मंचावर बसून प्रवचन देत होते. लोक त्यांच्या पायावर डोकं ठेवत होते. काही जण तर रडत रडत आशीर्वाद घेत होते. याच वेळी अनिल आणि महेश मागच्या बाजूने आश्रमात शिरले. महेशला मार्ग माहीत होता. एक अरुंद कॉरिडॉरमधून ते पुढे गेले. शेवटी एका बंद दरवाजासमोर ते थांबले. महेश म्हणाला, "हीच ती खोली." दरवाजाला कुलूप होतं. महेशने लपवून ठेवलेली चावी काढली. कुलूप उघडलं. दरवाजा हळूहळू उघडला. आतलं दृश्य पाहून अनिलच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. खोलीत मोठमोठ्या लोखंडी कपाटांच्या रांगा होत्या. कपाटं उघडून पाहिली. आत सोन्याचे दागिने, रोख पैसे आणि महागड्या वस्तू भरलेल्या होत्या.
एका कोपऱ्यात मोठ्या फाईल्स होत्या. अनिलने एक फाईल उघडली. त्यात भक्तांची सविस्तर माहिती होती. कोण श्रीमंत आहे, कोण भावनिकदृष्ट्या कमकुवत आहे, कोणाला कोणती अडचण आहे, सगळं लिहिलेलं होतं. एका पानावर तर स्पष्ट लिहिलेलं होतं, या व्यक्तीकडून आणखी दान मिळू शकतं. अनिलच्या अंगावर काटा आला. हे अध्यात्म नव्हतं, या लोकांच्या विश्वासाचा व्यापार होता. तेवढ्यात महेशला एक लहान कपाट दिसलं. ते उघडल्यावर आणखी धक्कादायक गोष्ट समोर आली. आत विविध रसायनांच्या बाटल्या, चुंबक, लपवलेली उपकरणं आणि काही स्टेज ट्रिकसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू होत्या. लोकांना चमत्कार वाटणाऱ्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात याच साधनांनी घडवल्या जात होत्या. अनिलने सगळ्याचे फोटो काढले आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तेवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज आला. कोणीतरी त्या खोलीकडे येत होतं. महेश घाबरला. लवकर! दोघे कपाटामागे लपले. दरवाजा उघडला. आत स्वतः बाबा आणि त्यांचे 2 विश्वासू सेवक आले. बाबा म्हणाले, त्या शिक्षकावर लक्ष ठेवा. तो जास्त चौकशी करतोय. अनिलचा श्वास रोखला गेला. सेवक म्हणाला, महाराज, गरज पडली तर त्याला गावातून हाकलून देऊ. बाबा हसले. लोक माझ्यावर आंधळा विश्वास ठेवतात. तो काहीच करू शकणार नाही. हे शब्द ऐकून अनिलच्या मनात संताप उसळला. पण तो शांत राहिला. काही मिनिटांनी बाबा निघून गेले. अनिल आणि महेशही तिथून बाहेर पडले. आता त्यांच्या हातात मोठे पुरावे होते. पण खरी लढाई आत्ता सुरू होणार होती. कारण बाबांना संशय यायला सुरुवात झाली होती. गुप्त खोलीतील पुरावे मिळाल्यानंतर अनिलला वाटलं की आता बाबांचा खेळ संपला. त्याच्या मोबाईलमध्ये फोटो होते, व्हिडिओ होते आणि भक्तांची फसवणूक कशी केली जात होती याचे ठोस पुरावे होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस निरीक्षकांच्या टेबलसमोर बसून त्याने सगळा प्रकार सांगितला. निरीक्षकांनी शांतपणे सर्व ऐकून घेतलं. अनिलने मोबाईलमधील फोटो दाखवले. क्षणभर निरीक्षकांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. अनिलला वाटलं होतं आता कारवाई होणार. पण अचानक निरीक्षक म्हणाले, हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. म्हणजे? इतक्या मोठ्या बाबांविरुद्ध कारवाई करायची असेल तर आणखी पुरावे लागतील. अनिल चकित झाला. हे पुरावे पुरेसे नाहीत का? निरीक्षकांनी उत्तर दिलं नाही. ते फक्त फाईल बंद करून म्हणाले, आम्ही चौकशी करू. अनिल निराश होऊन बाहेर पडला. पण बाहेर पडताच त्याला एक गोष्ट दिसली. पोलीस ठाण्याच्या आवारात बाबांची महागडी गाडी उभी होती. अनिलच्या मनात शंकेची पाऊल चुकचुकली. तो थोडा वेळ लपून उभा राहिला. काही मिनिटांनी त्याने पाहिलं. आश्रमातील एक सेवक निरीक्षकांच्या केबिनमधून बाहेर येत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. अनिलला धक्का बसला. त्याच्या लक्षात आलं की बाबांचे संबंध खूप वरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या रात्री अनिल घरी परतला. पण त्याच्या मनात अस्वस्थता होती. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. हॅलो. पलीकडून थंड आवाज आला. जास्त चौकशी करायची नाही. अनिल सावध झाला. तू कोण? जो तुला सावध करतोय. नाही तर परिणाम वाईट होतील. आणि कॉल कट झाला. अनिलच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी एक धक्का बसला. त्याच्या घराच्या दरवाजासमोर एक कागद पडला होता. त्यावर लाल अक्षरात लिहिलेलं होतं, बाबांच्या विरोधात गेलास तर नष्ट होशील. आता हे फक्त फसवणुकीचं प्रकरण राहिलं नव्हतं, तर अनिलला थेट धमक्या मिळत होत्या. त्याचे आई वडील घाबरले. मित्रांनीही त्याला थांबवण्याचा सल्ला दिला. पण अनिल मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने ठरवलं, जर स्थानिक प्रशासन मदत करत नसेल तर हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोहोचवायचंच. त्याने एका प्रसिद्ध पत्रकाराशी संपर्क साधला. पत्रकाराने पुरावे पाहिले आणि तोही थक्क झाला.
जर हे खरं असेल तर हा खूप मोठा घोटाळा आहे. अनिल म्हणाला, हे खरंच आहे. पत्रकारांनी गुप्त चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच रात्री आश्रमात एक गुप्त बैठक सुरू होती. बाबा संतापले होते. त्यांच्या टेबलवर अनिलचा फोटो पडलेला होता. बाबा हळू आवाजात म्हणाले, हा मुलगा आपल्यासाठी धोका बनतोय. एक सेवक विचारतो, महाराज, आता काय करायचं? बाबांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. ते म्हणाले, त्याला धडा शिकवायची वेळ आली आहे. आणि त्या क्षणी अनिलच्या आयुष्यावर मोठं संकट ओढवणार होतं. अनिलने पत्रकाराला सर्व पुरावे दिल्यानंतर त्याला थोडा दिलासा मिळाला होता. किमान आता सत्य दडपून ठेवणं सोपं राहणारं नव्हतं. पण दुसरीकडे आश्रमात खळबळ उडाली होती. बाबांना समजलं होतं की अनिल फक्त बोलत नाहीये, तर त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे गोळा करत आहे. त्या रात्री अनिल गावातील वाचनालयातून घरी परतत होता. रस्ता शांत होता. आकाशात ढग दाटले होते. गावातील बहुतांश लोक झोपलेले होते. अनिल मोबाईलवर पत्रकाराशी बोलत चालत होता. अचानक त्याच्या मागे एका गाडीचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिलं. एक काळी गाडी हळूहळू त्याच्या दिशेने येत होती. त्याला काहीतरी संशय आला आणि तो बाजूला झाला. पण गाडीही त्याच्याकडेच वळली. क्षणात गाडीतून 3 माणसं उतरली. त्यांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते. खूप हुशारी करतोयस का? एक जण गुरगुरला. अनिल काही बोलण्याआधीच त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. अनिलने प्रतिकार केला आणि तो तिथून पळू लागला. अंधाऱ्या रस्त्यावर जीवाच्या आकांताने तो धावत होता. पाठीमागून ते तिघेही त्याचा पाठलाग करत होते. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. हल्लेखोर त्याच्याजवळ पोहोचले. त्यातील एक म्हणाला, आज याचा कायमचा बंदोबस्तच करून टाकू. आणि तेवढ्या दूरवरून एका ट्रॅक्टरचा प्रकाश दिसला. शेतातून काही लोक त्या रस्त्यावर येत होते. हल्लेखोर घाबरले. ते पटकन गाडीत बसले आणि तिथून पळून गेले. अनिल कसाबसा वाचला, पण जाताना हल्लेखोरांच्या हातून एक मोठी चूक झाली. त्यांच्या गाडीचा नंबर प्लेटचा एक भाग रस्त्यावर पडला. अनिलने तो उचलला. दुसऱ्या दिवशी त्याने तो पुरावा पत्रकाराला दाखवला. पत्रकाराने आपल्या ओळखी वापरून चौकशी सुरू केली आणि काही तासांतच धक्कादायक माहिती समोर आली. ती गाडी आश्रमाशी संबंधित एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती. आता पहिल्यांदाच बाबांचं नाव थेट एका गुन्हेगारी घटनेशी जोडलं जात होतं. पत्रकाराने ही माहिती आपल्या संपादकाला दिली. संपादक म्हणाले, आता आपल्याला आणखी मजबूत पुरावे हवेत. त्याच दिवशी आणखीन एक अनपेक्षित घटना घडली. आश्रमात काम करणारी एक तरुणी पत्रकाराला भेटायला आली. तिचं नाव पूजा होतं. ती खूप घाबरलेली दिसत होती. ती म्हणाली, मी अनेक वर्ष आश्रमात काम केलं आहे आणि मला जे दिसलं आहे ते लोकांना माहीत नाही. पत्रकार आणि अनिल दोघेही तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागले. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, लोकांना वाटतं बाबा संत आहेत, पण आश्रमाच्या बंद दरवाजांच्या आड खूप वेगळं वास्तव्य आहे. अनिलचा श्वास रोखला गेला, कारण आता पहिल्यांदाच आश्रमातील एखादी व्यक्ती उघडपणे बोलायला तयार झाली होती. आणि तिच्याकडे असे पुरावे होते जे संपूर्ण राज्याला हादरवू शकत होते. पण खरी धक्कादायक माहिती अजून समोर यायची होती. आश्रमातील एक महिला पुढे आली आणि तिने जे सांगितलं ते ऐकून अनिलच्या पायाखालची जमीनच सरकली. पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की पहा. भाग 2 लवकरच येईल.
फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.